आता ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वर जाते आता वरती नाही मग त्र्यंबकेश्वर असं का? बरं बरं बरं. म्हणजे कसं आम्ही लांबून आलो. चला आता त्र्यंबकेश्वरच्या बस स्टँडवर उतरलो आणि या ठिकाणी जर असं बघितलं तर खूप मोठं डोंगर आहे. आणि ही मावशी केवढ्याला दिली मावशी? 10 रुपयाची 20 रुपयाला. नाही नको राहू द्या राहू द्या. नाही नको नको घ्या. चला आता आपण चाललो त्र्यंबकेश्वरला आणि आपल्या समोर खूप उंच डोंगर आहे. इकडच्या बाजूला पण सुद्धा खूप मोठा डोंगर आहे आणि इथे आता पाऊस चालू आहे मित्र हो. खूप उंच डोंगर आहे आणि ढगाच्या वरती गेलेला आहे. वरून खूप मोठमोठ्या धारा पडतात. पाण्याच्या मोठमोठे धबधबे आहेत. तर आपण आता जवळ आलेलो आहोत मित्र हो. हा सोमवार आहे श्रावण महिन्यातला आणि हा श्रावण महिना जो आहे तो 51 वर्षानंतर पहिला श्रावण सोमवार आलेला आहे. काय आहे? रुद्राक्ष कितने का है? 150. व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघत राहा मित्र हो. हे त्र्यंबकेश्वर आहे नाशिक मधलं. ₹20 मेन कापड घेतलंय आपण. पाऊस चालू आहे इथे आणि खूप गर्दी वगैरे आहे बघा. लाईन लागलेली आहे आणि आता आपल्याला वरी जायचं पावसाला भिजत भिजत. पाऊस चालू असल्यामुळं गर्दी जास्त आहे. मंदिर काय अजून दिसून नाही राहिलं. खूप गर्दी या ठिकाणी. खूप गर्दी आहे. हे जे दुकान आहे या ठिकाणी आपण बॅगी वगैरे ठेवलेल्या आहेत. दिले का? तर एका बॅगेची 20 रुपये आहे तिथे. आणि या ठिकाणी आपण या दोन काळ्या बॅगा दिसतात त्या आपण ठेवल्या तिथं या दुकानमध्ये. कोणतं ठेवायचं हे? अस्मिता. तर याचा आपल्याला एक फोटो काढून घ्यायचा म्हणतात ते. हे जे दिसतं हे त्र्यंबकेश्वरांचं मंदिर आहे आणि पाठीमागं उंच डोंगर आहे आणि या मंदिरामध्ये शंकर भोलेनाथाचं आपल्याला दर्शन घ्यायचंय. तर आपण आता लाईनीला लागायचं आहे आपल्याला. आपण म्हणजे छत्री घ्यायला आलो होतो इकडे. छत्री घेतली आपण आता एक. त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जायचं आपल्या दर्शनाला.
दर्शन आगे से जाना है। आता हॉलमध्ये आलेला आहोत दर्शनाला आणि दर्शनाची भरपूर लाईन लागलेली आहे. तुम्हाला दिसत असेल लाईन भरपूर आहे आणि या लाईनीनं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. बाहेर आपण छत्री आणायला गेल्यामुळं माझी मिसेस जरा पुढं आली, त्याच्यामुळं मग मी थोडा अडकून गेलो. दोन लाईनी आहेत. इकडे आहे दर्शनाची, हे पण दर्शनाची आहे. मला वाटतं हे तिकीट वगैरे असलं पाहिजे पलीकडच्या साईडला. मला पण ला ते बाकी लावलं नाही व्यवस्थित. ओके ओके ओके.
मित्रहो 5 घंट्यानंतर आपण या दरवाजापर्यंत आलेलो आहोत. अजून 1 घंटा बहुतेक लागेल किंवा अर्धा घंटा लागेल. सकाळी 11 वाजेपासून आपण दर्शनाच्या लाईनला लागलेलो आहोत. आता जवळजवळ मंदिर आतमध्ये दिसतंय मला. 5 घंटे झालेत आपल्याला. ₹200 फास फाडून येणारी लाईन आहे. मंदिरावर असलेलं कोरीव काम आहे मित्रहो. हे समोरचं दरवाजा आहे, मेन दरवाजा आहे हा. आता आपण दर्शनासाठी आत जाणार आहोत. खूप बारकाईचं काम आहे या ठिकाणी. गाभाऱ्यात आलो आपण. दक्षिण दरवाजातून आपण भगवंताचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. हा दक्षिण दरवाजा आहे. अतिशय सुरेख कोरीव काम या ठिकाणी खूप पूर्वीच्या लोकांनी केलं असं म्हणतात, पण हे देवानीच केलेले कामं या ठिकाणी आहेत. मित्रहो, त्र्यंबकेश्वरला आपण आलो आणि हे त्र्यंबकेश्वरांचं मंदिर आहे. खूप पूर्वीचं एकदम भारी हे मंदिर आहे आणि आपण आता भगवंताचं दर्शन घेतलंय. कमीत कमी आपल्याला 6 घंटे दर्शनाला लागलेत. 6 घंटे आपले दर्शनासाठी गेलेत मित्रहो. आणि 51 वर्षानंतर हा सोमवार म्हणजे हा श्रावण महिना आलेला आहे. 51 वर्षानंतर श्रावण महिना हा सोमवारपासून चालू झालेला आहे. आणि आज या श्रावण महिन्यामध्ये सुरुवातीलाच आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. खूप लांबून आलोत आपण. हे अशा प्रकारचं देवांचं मंदिर सगळा हा आता बाहेरचा असलेला भाग आहे. हो,
हॅलो. आपण आता सर्व परिसर पाहिलेला आहे आणि मंदिराचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं बाहेर आलो मंदिराच्या. तर आता हे पूर्ण मंदिर तुम्हाला दिसतंय. आता हे पूर्ण मंदिर आता तुम्ही पाहिलेलं आहे आणि इकडे हे या मोठ्या पर्वतावरून येणारं पाणी, हे इकडे पाणी वाहत आहे आणि इकडे मोठमोठाले पर्वत आहेत. तुम्हाला हे तिकडे लांब एक पर्वत दिसतो आणि मंदिरांचा हा कळस आहे. विशेषमध्ये आम्ही दोघं या दर्शनासाठी सकाळपासून लाईनीला लागलेला आहो. मित्र हो, मी खूप लांबून या दर्शनासाठी आलेला आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ काढण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचं काम मी केलेलं आहे. मित्र हो, पटलं तर घ्या. हे आपलं चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब मात्र केल्याशिवाय राहू नका. आणि हो, कदाचित तुमची माझी इथे जर भेट झाली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये किंवा त्र्यंबकेश्वरला कुठंतरी बघितलं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला कमेंट केली. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मित्र हो. तर मित्र हो, पटलं तर घ्या. हे आपलं चॅनल आहे, हे चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र राहू नका. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल कसं वाटलं, काय वाटलं आणि काय प्रतिक्रिया आहे तुमच्या, त्या मात्र नक्कीच कमेंट करून नक्कीच कळवा. नुसतं हसू नका, तर कमेंट मात्र नक्की करा मित्र हो. धन्यवाद.